तर दुसरीकडे साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सामना रंगलाय। जिल्हा परिषदेमध्ये भाजपचाच अध्यक्ष होणार असल्याचा दावा मंत्री जयकुमार गोरेंनी केला आणि त्यांच्या याच दाव्याच्या नंतर शिवसेनेच्या शंभूराज देसाई यांनी चांगलाच पलटवार केलाय। सातारा जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र असल्यामुळे आम्हाला प्लॅन बी ची गरजच नाहीये असं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं। शिवाय भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं देखील शंभूराज देसाईंनी म्हटलंय। त्यामुळे साताऱ्यामध्ये भाजपला बाजूला करून शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येणार आणि अध्यक्ष देणार की भाजप नवी खेळी करत अध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी होणार हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे। जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष व्हावा म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय आणि मी खात्रीने सांगतो सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू। भाजपचे जे दोन प्रमुख नेते जिल्ह्यामधले आहेत, दोन्ही मान्य मंत्री महोदय, एकाही मान्य मंत्री महोदयांचं सरकार सत्ता स्थापन करण्याबाबतचं वक्तव्य नाही। जसं मी बोललो, मान्य मकरंद पाटील साहेब बोलले, आम्ही दोघंही आमची भूमिका मांडली आम्ही, तसं भाजपकडनं अजून भूमिकाच आली नाही ना। त्यामुळे त्यांची भूमिका आल्याशिवाय आम्हाला काय कळणार। आमचा एच प्लॅन आहे, आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत, ह्याला बी प्लॅनची गरज नाही। आणि हे वाटलं तर तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा, ते सुद्धा तुम्हाला हेच सांगतील। संजय राऊतांनी काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वे